आई राजा उधे उधे येडेश्वरीचा उधे उधे. पार्वतीचा अवतार असणारी आदिमाया येडामाई येरमाळ्याला कशी आली यावरून पडले देवीला हे येडाई असे नाव. ही येडामाई अनेक घराण्यांची कुलस्वामिनी आहे. या येडामाईच्या अवताराबाबत दोन कथा प्रचलित आहेत. तुम्ही जर येडामाईचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, ओढ स्वामी सेवेचे या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेची येडामाई धाकटी बहीण म्हणून ओळखली जाते. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळ या गावी या येडामाईचे मंदिर आहे. येडामाईच्या अवताराची पहिली कथा अशी सांगितली जाते की राम वनवासाला गेले असताना रावणाने सीतामाईचे अपहरण करून तिला लंकेला नेले होते. त्यावेळी सीतामाईला शोधत शोधत राम दंडकारण्यामध्ये वनवन फिरत होता. हे दंडकारण्य म्हणजे तुळजापूरचा भाग होय. तुळजापूरहून श्रीराम पुढे पुढे जात असताना सीतामाईच्या आठवणीने व्याकुळ होऊन हळहळ करत होता. त्यावेळी कैलासात बसलेल्या शिवपार्वतीची नजर दुःखी असलेल्या श्रीरामाकडे गेली. श्रीरामाचे दुःख पाहून पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारले की तुम्ही तर या श्रीरामाला देव म्हणता, पण हा तुमचा देव सीतेच्या शोधात मनुष्यासारखा आकांत करत सीतेला शोधत आहे. हे श्री भोलेनाथ, मी ह्या श्रीरामाची सीतेचा अवतार घेऊन पृथ्वीवरती श्रीरामाची परीक्षा घ्यायला जाते. त्यावेळी भगवान शंकराने पार्वती मातेला असे समजावून सांगितले की श्रीराम हा कोणी साधा सुद्धा मनुष्य नसून तो भगवान विष्णूंचा अवतार आहे. रामरायाचे बोलणे तुला सहन होणार नाही, पण तरीही पार्वती मातेने या भगवान शंकराचे काहीच ऐकले नाही. दंडकारण्यामध्ये श्रीराम सीतामाईला शोधत असताना सीतामाईच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. त्याच वेळी आदिमाया पार्वती ही सीतेचे रूप घेऊन श्रीरामापुढे येऊन उभी राहिली. श्रीरामाने सीतेच्या अवतारातली ही आदिमाया ओळखताच श्रीरामाने आदिमाईचे पाय धरले. रामरायाच्या डोळ्यातून अश्रू यायला चालू झाले. त्यावेळी जगज्जननीचे पाय धरून रामरायाने आई तू येडी आहेस का असे म्हणताच जगन्माता पार्वतीने सीतेचे रूप सोडून उग्र असे रागाचे रूप धारण केले. देवीला श्रीरामाने येडी आहे का म्हटल्यावरती राग सहन झाला नाही. तिचा चेहरा रक्तासारखा लाल झाला. डोळ्यातून आग वाहू लागली. देवीच्या जटा अकराळ विक्राळ झाल्या. देवी वेड्यासारखी वागू लागली. काही केल्या देवी शांत होईना. त्यावेळी शंकराच्या सांगण्यावरून श्री दत्तात्रेयाने दत्तोबा लवणातील पाण्याने देवीला स्नान घालून देवी शांत केली व दरवर्षी तुझी चैत्र पौर्णिमेला यात्रा भरेल असे वरदान दिले व तू भक्तांच्या रक्षणासाठी येडाई म्हणून या येरमाळ्याच्या डोंगरावरतीच वास्तव्य करावे असे सांगितले. तेव्हापासून ही देवी येडामाई या नावाने प्रचलित झाली. या येडामाईला ओल्या झाडाची आगीन, रानाची नागिन आणि जंगलाची वागीन असे म्हणतात. आपल्या भक्तांसाठी ही येडामाई प्रेमळ आणि आईसारखी माया करते, तर दुष्टांसाठी ही देवी कडक असे शासन करते. तर ही झाली येडामाईची श्रीरामाच्या संदर्भातील पहिली कथा. तर ह्या येडामाईची दुसरी कथा अशी सांगितली जाते की येडामाई म्हणजे साक्षात माहूरगडची रेणुका माताच आहे. येरमाळ गावचे पाटील म्हणजे आबाजी पाटील हे देवीचे निस्सीम भक्त होते. ते माहूरगडच्या रेणुका मातेची भक्ती करत असत. या रेणुका मातेचे आबाजी पाटील खूप भक्ती करायचे. या देवीची जेव्हा यात्रा असेल तेव्हा येरमाळ गावापासून ते चालत माहूर डोंगराला जायचे. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी देवीच्या सेवेमध्ये घालवले. ते वृद्ध झाले तेव्हा वयाप्रमाणे त्यांना माहूर डोंगराला जाणे शक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी देवीला आपली परिस्थिती सांगितली आणि आता पुढे इथूनच मी तुझी सेवा करत जाईन असे सांगितले. रेणुका माता ही आबाजी पाटलांवर प्रसन्न होतीच, पण भक्ताच्या भक्तीची परीक्षा देवीने घ्यायचे ठरवले. चैत्र पौर्णिमेचा दिवस होता. चैत्र पौर्णिमेला देवी येड्याबाईच्या रूपात आबाजी पाटील यांच्या वावरात आली. सोबत तिच्या कडेवर एक लहान लेकरू सुद्धा होते. ते लेकरू साक्षात परशुराम होते. देवी खूप वेड्यासारखी वागत होती. लोकांच्या खोड्या काढत होती. लोकांना दगड मारत होती. आबाजी पाटलांच्या शेतातील रोपं तोडून खाऊ लागली. झाडाची पाने तोडून खात होती. तिला भूक लागली आहे आणि लेकराला खाऊ घालायचं आहे असं बोलत होती. त्यात चैत्राचे ऊन असल्यामुळे तिचे अंग घामाने भिजले होते. त्यामुळे जी पाने तोडली होती ती तिच्या अंगाला व तोंडाला चिकटली होती. हे सारे बघून आबाजी पाटलांना त्या वेड्याबाईची दया आली. ते विचारपूस करण्यासाठी देवीच्या जवळ आले, पण देवीने त्यांना दगड मारायला सुरुवात केली. पण चमत्कार असा व्हायचा की देवी जो दगड त्यांना मारायची त्याचा भुसभुसीत चुना व्हायचा. आबाजी पाटलांना कळून चुकले होते की ही कोणी सामान्य स्त्री नाही. म्हणून त्यांनी देवीचा हात पकडून देवीला त्यांच्या वाड्यावर नेले. देवीला आणि परशुरामांना जेवू घातले. त्यांनी दही भात येडामाईला खाण्यासाठी दिला होता.
पण देवीने आपला येडेपणा काही सोडला नाही. जेवताना सुद्धा ती खूप येड्यागत करत होती. देवीचं खाऊन झालं आणि देवी उठून जोरात पळत सुटली. तेव्हा आबाजी पाटील सुद्धा तिच्या मागे पळू लागले. असंच पळता पळता देवीने येरमाळ्याचे डोंगर गाठले. आबाजी पाटलांना वय झाल्यामुळे पळता येत नव्हते. तेव्हा त्यांनी तिला हाक मारली, ए येडाबाई थांब. तेव्हा देवीने मागे वळून पाहिले आणि देवी मूळ स्वरूपात आली आणि आबाजी पाटील यांना म्हणाली की तुला माझ्याकडे येता येत नव्हते ना, हे बघ मीच तुझ्याकडे आली आहे. मी तुझ्या भक्तीची परीक्षा घेतली, त्यात तू पास देखील झालास. म्हणून मी आज तुला वर देते की आजपासून माझे नाव येडाबाई असे राहील आणि भविष्यात अनंत काळापर्यंत तुझे नाव माझ्याशी जोडले जाईल. असे म्हणून देवी पाषाणामध्ये लुप्त झाली आणि आबाजी पाटलांमुळे रेणुकेचा अवतार असलेली स्वयंभू स्वरूपात ही येडामाई येरमाळ्याला प्रकट झाली. साक्षात जगदंबा रेणुका माता आपल्याकडे आल्याचा फार आनंद झाला होता. त्यांनी त्यांची सगळी संपत्ती विकून देवीचे मंदिर बांधले. देवीची ही स्वयंभू मूळ मूर्ती त्यांच्या आठवणीसाठी वेड्या स्वरूपातच ठेवली. अशा प्रकारे ही येडामाई आबाजी पाटलांसाठी येरमाळ्यातच राहिली. आजही या देवीची नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. अनेक भक्त देवीला वेगवेगळे नवस करतात. आजही देवीच्या तोंडावर पाना फुलांची सजावट केली जाते. आजही येडामाईला चुलीवरच्या दही भाताच्या नैवेद्याचा मान आहे. चैत्र पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त आणि आराधी लोक लाखोंच्या संख्येने या यात्रेसाठी हजर असतात. नवरात्र काळात सुद्धा देवीच्या दर्शनासाठी फार गर्दी असते. चैत्र पौर्णिमेपासून 7 दिवसापर्यंत या येडामाईची यात्रा भरते. दुसऱ्या दिवशी येडामाईची पालखी चुन्याच्या रानात येताच या मातीचा चुना होतो. हा चुना वेचण्यासाठी महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या राज्यातून 7 दिवस लाखोंच्या संख्येने लोक हजर असतात. भक्तिभावाने देवीचा चुना वेचतात. या देवीला खोटे नाटे काही चालत नाही. ही देवी सत्याच्या मार्गाने चालणाऱ्यांच्या पाठीशी उभी असते. तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण असल्यामुळे पहिला तुळजापूरला जाऊन मग येरमाळ्याला जाण्याची प्रथा आहे. त्याशिवाय हे तुळजापूरचे दर्शन अपूर्ण समजले जाते. 7 बहिणींमधील तुळजाभवानी माता ही अतिशय शांत तर येडाई माता ही अतिशय रागीट स्वरूपाची आहे. अनेक भक्तांच्या घरी या येडाई मातेची माळपरडी असते. अशा प्रकारे या येडामाईचा महिमा अगाध आहे. तर हा येडामाईच्या अवताराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.